विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न साकार ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, आपण कालमापन हा टॉपिक पाहत आहोत. तर कालमापन हा पंढरीनाथ राणे आणि बुद्धिमत्ता अनिल अंकलगी, आता दोन्हीमध्ये पण कालमापन हा टॉपिक दिला आहे. आता दोन्हीमध्ये पण काही वेगळं नाही, दोन्हीमध्ये पण सेमच कन्सेप्ट आहेत आणि सेमच क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे आपण काय करतो माहिती आहे का, की राणेमधला टॉपिक म्हणजे त्या टॉपिकच्या ऐवजी आपण बुद्धिमत्तेमधला अनिल अंकलगी या पुस्तकामधला जो टॉपिक आहे, तुम्ही नंतर सराव करताना दोन्ही पुस्तकामधला सराव करा, अनिल अंकलगीमधला पण करा आणि पंढरीनाथ राणे या पुस्तकामधला गणिताच्या पण त्या पुस्तकातला पण सराव करा. पण सध्या आपण काय करू की बुद्धिमत्तेमध्ये जो टॉपिक आहे तो बुद्धिमत्तेमधला टॉपिक घेऊ. की काय कालमापन, मी तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये काय शिकवलं आहे की परिमाणे, जी काही महत्त्वमापन हा टॉपिक होता. महत्त्वमापनामध्ये कोणतीही परिमाणे कशी वापरायची, कुठलं परिमाण कसं घ्यायचं, त्यांच्या किमती किती, त्यांना काय नाव आहेत, या सगळ्या कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत. आता बघा, याच्यामध्ये कालमापन हा टॉपिक आहे. कालमापन म्हणजेच काय, तर थोडक्यामध्ये जी आपली दिनदर्शिका आहे, वार्षिक दिनदर्शिका कोणती, जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत, त्याच्यामधल्या तारखा, सोमवार मंगळवार बुधवार हे वार झाले, ह्याच्यामधल्या ज्या ज्या कन्सेप्ट आहेत याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात किंवा त्याचं स्वरूप कसं असतं, त्या प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी किती असते, या सगळ्या ज्यावेळेस घटना आपण पाहतो तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर बुद्धिमापनमध्ये किंवा अनिल अंकल ह्याच्यामध्ये पंढरीनाथ राणेमध्ये कालमापन या टॉपिकमध्ये दोन्ही पुस्तकामध्ये पण त्यांनी सेम कन्सेप्ट दिलेले आहेत आणि त्याच्या सेम गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये ॲडव्हान्स वगैरे दोन्ही पुस्तकामध्ये आता वेगवेगळ्या काही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात, कमी जास्ती. म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे कसं की या पुस्तकामध्ये काही कमी कंटेंट्स असू शकतात किंवा दुसऱ्या पुस्तकामध्ये जास्त कंटेंट असू शकतात. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सगळी पूर्ण माहिती याच्यामध्ये देणार आहे की कुठला वार कसा घ्यायचा, किती वाराच्या नंतर वार बदलतो, किती दिवसाच्या नंतर वार बदलतो, या सगळ्या कन्सेप्ट आपण पाहून घेऊ. तर बघा, आता याच्यामध्ये जर हे विचार केला तर एका वर्षामध्ये दिवस किती असतात, एका वर्षामध्ये असतात दिवस 365 दिवस असतात. हे 365 दिवस कधी असतात, तर साधारण वर्षामध्ये असतात. आणि जर लीप वर्ष आलं, लीप वर्ष म्हणजेच कोणतं, त्या महिन्यामध्ये फेब्रुवारी, या महिन्यामध्ये लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा महिना असतो आणि या महिन्यामध्ये 29 तारीख असते. बघा, ती 29 तारीख किती दिवसांनी येते किंवा किती वर्षांनी येते, तर ही तारीख 4 वर्षांनी येते. म्हणजे लीप वर्ष किती वर्षांनी येतं, तर लीप वर्ष येतं 4 वर्षांनी. आणि त्या लीप वर्षामध्ये एक जो दिवस 29 तारीख जी ॲड होती तोच एक एक्स्ट्रा दिवस, म्हणजेच किती दिवस होतं, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आणि साधारण वर्षामध्ये दिवस किती असतात, तर 365 दिवस असतात. हे झालं या गोष्टी. आता याच्यानंतर जर विचार केला तर हे झालं वर्षाच्या बाबतीत. आता महिन्याच्या बाबतीत कसं असतं बघा, जानेवारी महिना 30 दिवसाचा आहे, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा. मी तुम्हाला इथे लिहून घेतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे झाले 12 महिने. महिने किती आहेत, तर 12 महिने. आता बघा, जानेवारीमध्ये दिवस किती असतात, जानेवारीमध्ये दिवस असतात 31, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मेमध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये किती असतात, तर 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31. आता हे झालं दिवस, कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. परंतु मित्रांनो, आता आपल्याला दिवसाचं कॅल्क्युलेशन काढायचं आहे, पण कसं काढणार आहेत आपण, बघा 7 दिवसांनी वार तोच परत येणार आहे. किती दिवसांनी, तर 7 दिवसांनी. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आपण साधारण ह्या हिशोबामध्ये आपण अशी मूठ ज्यावेळेस धरतो, या मुठीवर बघा जो उमाट आहे किंवा त्याला उंच भाग आहे, त्या उंच भागावर 31 दिवस असतात. आणि जो खोलगट भाग आहे, हा जो तुम्हाला खोलगट भाग दिसतोय, हा खोलगट भाग म्हणजेच कुठला दिवस, तर 30 दिवसाचा महिना असतो. हा 31 दिवसाचा, हा 30 दिवसाचा, 31 दिवसाचा, 30 दिवसाचा. मग कसं घेणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, लगेच जुलैपासून कुठं परत लगेच पहिल्या ह्याच्यावर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अशा पद्धतीनं आपण घेणार आहोत. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी वार किती दिवस म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी याचा वापर करा.
किंवा असं लक्षात ठेवा. तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याच्यानंतर बघा, ज्यावेळेस असं विचारतात की तुम्हाला बर्थ डेट देतात किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला एखादे सण देतात, त्या सणाचा वार काढायला सांगतात, अशा वेळेस आपण काय करत असतो की बघा, आता जानेवारीमध्ये 31 दिवस आहे. मग 31 दिवस तर बाकी आता किती राहते बघा, 7 दिवसांनी वार तोच परत येतो. आता ते थोड्या वेळ बाजूला राहू द्या, म्हणजे हे नंतर कन्सेप्ट सांगतो, तोपर्यंत इकडे बघा. कारण इथं कसं होईल माहिती आहे का, की तुम्हाला आता हे झालं महिन्याचं दिवसाचं कॅल्क्युलेशन, म्हणजे एका महिन्यामध्ये किती दिवस असतात. हे प्रश्नामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट घेऊन दाखवतो की वार कसे, म्हणजे किती दिवसांनी किती वार म्हणजे दिवस कमी राहतात किंवा किती दिवस ॲड करावे लागतात, ही कन्सेप्ट आपण प्रश्नामध्ये होऊन घेऊ. तोपर्यंत बघा दुसरी, आता बघा साधारण वर्षामध्ये किंवा कोणत्याही वर्षामध्ये बघा, बालदिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी. म्हणजेच किती, बालदिन 14 नोव्हेंबरला असतो, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते. ज्यावेळेस ह्या 4 घटना आहेत, कुठला, बालदिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि टिळक दिन, या 4 घटनांपैकी जर तुम्हाला असं विचारलं की बालदिन जर सोमवार असेल तर टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल. अशा प्रश्नामध्ये मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, बालदिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी, या 4ही घटना एकाच वारी येतात. म्हणजेच काय, एकाच वारी म्हणजे काय, जर बालदिन सोमवारी असेल तर स्वातंत्र्य दिन पण सोमवारीच असणार, शिक्षक दिन पण सोमवारीच असणार आणि टिळक पुण्यतिथी पण सोमवारीच असणार. मग त्याच्यामध्ये तारखा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, 14 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 1 ऑगस्ट. आता सेम हे झालं या 4 दिवसाचं. आता सेम त्याच्या खाली एक बघा, कोणत्याही वर्षामध्ये गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ, क्रिसमस, जो आपण क्रिसमस म्हणतो त्याला, तर बघा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, महाराष्ट्र दिन 1 मेला असतो आणि नाताळ हा 25 डिसेंबरला असतो. सेम यामध्ये पण असंच होणार की गांधी जयंती जर सोमवारी असेल तर महाराष्ट्र दिन पण सोमवारी असणार आणि नाताळ पण सोमवारी असणार. म्हणजे बघा 1, 2 आणि 3 या कन्सेप्ट बघा, तिन्ही एक जर याच्यामधला एक वार दिला, महाराष्ट्र दिन सोमवारी दिला तर हे दोन्ही वार पण सोमवारी येणार, किंवा नाताळ सोमवारी दिला किंवा नाताळ मंगळवारी दिला तर हे दोन्ही वार पण मंगळवारी येणार. असं विचारतात की नाताळ, या वर्षीचा नाताळ हा सोमवारी आला तर याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल, असा प्रश्न विचारला तर याला कुठला वार आहे, सोमवार आहे. मग सेम महाराष्ट्र दिना दिवशी पण कुठला वार असणार आहे, तर सोमवार वार असणार आहे. मग या झाल्या 2 कन्सेप्ट, कोणत्या, की बालदिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी, या 4 घटना एका वारी येतात. म्हणजे ज्या वारी बालदिन असेल त्या वारी स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, टिळक पुण्यतिथी या 4ही घटना असतात. आणि सेम गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ या 3 घटना एकाच वारी येतात. ह्या झाल्या वाराबद्दल कन्सेप्ट. आता याच्यानंतर बघा की या वाराबद्दल कन्सेप्ट झाला. आता याच्यानंतर आपण काय करून घेऊ की प्रत्येक ऑप्शननुसार आपण कुठला वार कधी येतो हे पाहून घेऊ. आता याच्या अगोदर एक सांगायचं झालं तर बघा, जर साधारण वर्षामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की साधारण वर्षात म्हणजे जर साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार आहे तोच वार कधी असतो, तर 31 डिसेंबरला. कुठला, जर साधारण वर्षामध्ये म्हणजे कोणत्याही वर्षामध्ये, साधारण वर्षामध्ये कोणतं जरी साधारण वर्ष असेल त्या वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. आणि लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असतो, 31 डिसेंबरला असतो. म्हणजे याच्यानंतर काय म्हणता येईल, आता 31 डिसेंबरला कुठला वार असेल, जो वार 1 जानेवारीला असेल त्याच्या लगतचा पुढचा वार कधी असेल, तर 31 डिसेंबरला असेल. आणि साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असेल तोच 31 डिसेंबरला असेल. आणि बघा याच्यानंतर जर विचार केला तर साधारण वर्षामधून पुढील वर्षामध्ये जाताना, म्हणजेच काय, 1 जानेवारी 2017ला सोमवार आहे तर 1 जानेवारी 2018ला कोणता वार असेल. म्हणजेच काय म्हणणार की 1 जानेवारी 2018ला कोणता वार असेल असा प्रश्न विचारलेला आहे.
मग आता बघा वर्ष टू वर्ष जाताना म्हणजे ज्यावेळेस साधारण वर्ष असतात, साधारण वर्षामधून वर्ष टू वर्ष जाताना वार कितीने पुढे जातो, तर वार 1ने पुढे जातो. म्हणजेच काय, जर 1 जानेवारी 2017ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2018ला कुठला वार असेल, मंगळवार असेल. हा कधी, हे झालं साधारण वर्षाबाबत. परंतु जर असं विचारलं की 1 जानेवारी 2016 रोजी मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2017 रोजी कुठला वार असेल, असा प्रश्न विचारतात. आता याच्यामध्ये बघा साधारण वर्ष, हे झालं साधारण वर्षा बाबतीत. परंतु आता इथे 2016 दिसते. आता 2016 कसे, लीप वर्ष. आता लीप वर्ष ओळखणार कसं, तर बघा लीप वर्ष ओळखण्यासाठी जे वर्ष असतं त्या वर्षाचे शेवटचे जे 2 अंक असतात, म्हणजे बघा इथं 16 आहे, इथं 17 आहे, इथं 18, इथं 17, जे वर्षाचे शेवटचे 2 अंक असतात या 2 अंकाला कशाने भाग गेला पाहिजे, 4ने निशेष भाग गेला पाहिजे. थोडक्यात म्हणलं तर बघा 18ला 4ने भाग जातोय का, तर नाही जात. हे लीप वर्ष आहे का, तर लीप वर्ष हे नाही. आता बघा 16, 4 1 4, 4 1 16, याला निशेष भाग गेला, म्हणजेच 4ने निशेष भाग गेला तर उत्तर कसं असतं, लीप वर्ष असतं. याच्यानंतर बघा हे झालं, आपण 12 घेऊन बघू. 12ला 4ने भाग जातो का, बघा 4 1 4, 4 3 12, म्हणजे 4 पण कसं असणार आहे, लीप वर्ष असणार आहे. आता बघा तर हे झालं लीप वर्षाची कन्सेप्ट. आता साधारण वर्ष झालं. तर लीप वर्षामध्ये काय होतं की ज्या वर्षी ज्या वर्षातला फेब्रुवारी महिना त्याच्यामध्ये जर ॲड होत असेल, म्हणजेच काय, तर 1 जानेवारी 2016च्या पुढे जायचं असेल आणि त्याच्यामध्ये या दोन्ही फरकामध्ये 1 जानेवारी 2016 ते 1 जानेवारी 2017 याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षाचा येतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कुठल्या वर्षाचा येतो, तर 2016चा येतो. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी. मग जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये वार कितीने पुढे जातो, तर वार 2ने पुढे जातो. मग आता जर 1 जानेवारी 2016ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2017ला वार कुठला असणार आहे, तर गुरुवार असणार. मंगळवारच्या नंतर 2 पुढे वार, बुधवार आणि गुरुवार. मग काय असणार, 1 जानेवारी 2016ला जर मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2017ला कुठला वार असेल, तर गुरुवार असेल. ह्या झाल्या वाराच्या बाबतीत आणि लीप वर्षाच्या बाबतीत कन्सेप्ट. आता याच्यानंतर आपण प्रत्यक्षामध्ये गणित कशी येतात, त्याच्या कन्सेप्ट कशा आणि ते सोडवायचं कसं हे आपण प्रत्यक्षामध्ये पाहू. बघा पुढचा प्रश्न आहे, काय म्हणतोय बघा, 1 जानेवारी 2002 रोजी सोमवार होता, म्हणजे वार तारीख किती आहे, 1 जानेवारी 2002 रोजी कुठला वार आहे, तर सोमवार वार आहे. तर विचारले काय, तर 1 जानेवारी 2005 रोजी कोणता वार असेल. आता 1 जानेवारी 2002ला सोमवार आहे, 1 जानेवारी 2005 पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग आपण वर्षाखाली वर्ष लिहून घ्या. बघा 2003, 2004, 2005. आता ज्यावेळेस असं आपण लिहून घेतो, आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला तसं काय, तर वर्ष टू वर्ष म्हणजे 1 जानेवारी ते 1 जानेवारी किंवा जानेवारीच्या 1 जानेवारीच्या ऐवजी तुम्हाला वर्षामधली कुठलीही तारीख येऊ द्या, त्या तारखेपासून पुढील त्याच तारखेपर्यंत पुढील वर्षाच्या, तर वार कितीने पुढे जाणार आहे, वार 1ने पुढे जाणार. कधी, साधारण वर्षामध्ये. मग साधारण वर्षामध्ये वार 1ने पुढे गेला तर बघा 2002 ते 2003 वार कितीने पुढे जाणार आहे, 1 वर्षाने. कारण 2002 पण साधारण वर्ष, 2003 पण साधारण वर्षी. आता 2003 ते 2004 वार कितीने पुढे जाणार आहे, 1ने. का जाणार आहे बघा, 1 जानेवारी म्हणते, तर इथं पण 1 जानेवारी. आता 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2004. आता या 2 महिन्यामध्ये या 2 वर्षामध्ये फेब्रुवारी महिना कुठला येतोय, तर जानेवारीच्या नंतरचा फेब्रुवारी महिना येतोय. मग जानेवारीच्या नंतरचा फेब्रुवारी कुठला आहे, 2003च्या नंतरचा. 2004चा फेब्रुवारी महिना येतोय का, नाही येत. मग हे कसं असणार आहे, साधारण वर्ष असणार आहे. आता बघा 1 जानेवारी 2004 ते 1 जानेवारी 2005 याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कुठला ऍड होतोय, तर 2004चा फेब्रुवारी महिना ऍड होतोय. मग वार कितीने पुढे जाणार, तर 2 दिवसांनी वार पुढे जाणार. साधारण वर्षामध्ये 1ने आणि लीप वर्षामध्ये वार 2ने पुढे जातो. मग टोटल दिवस किती झाले बघा, 2 आणि 1 3 आणि 1 4 दिवस झाले. मग सोमवार पासून 4 दिवस पुढे काउंट करा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. मग वार कुठला असणार आहे, 1 जानेवारी 2005 रोजी कुठला वार असणार आहे, तर शुक्रवार हा वार असणार आहे. अशा प्रकारे आपण साधारण वर्षातून लीप वर्षामध्ये जाण्यासाठी ही मेथड वापरणार आहोत. साधारण वर्षामध्ये 1ने आणि साधारण वर्षातून लीप वर्षामध्ये किंवा लीप वर्षातून साधारण वर्षामध्ये जाताना वार
2 ने पुढे जातो हे लक्षात ठेवायचं. फक्त फेब्रुवारी महिना कुठल्या वर्षाचा येतो हे लक्षात ठेवा, कारण फेब्रुवारी महिना जर साधारण वर्षातला असेल तर वार हा 1 ने पुढे जातो आणि फेब्रुवारी महिना जर लीप वर्षातला असेल तर वार 2 ने पुढे जातो. या एवढ्या 2 कन्सेप्ट तेवढ्या लक्षात ठेवा. नंतरचा टाईप पाहू. बघा पुढचा नमुना काय आहे की राहुलचा जन्म 5 मार्च 2001 रोजी झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल. काय दिले त्यांनी, जन्मतारीख दिली आणि त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या म्हणजे वारी असेल, तर त्या दिवशी वार कोणता असेल असं आपल्याला विचारले. आता तारीख आपण लिहून घ्या. पहिल्यांदा किती आहे तारीख, 5 मार्च 2001. आता हा काय झाला, जन्मदिवस झाला. आता याच्या पुढं 5 वर्ष म्हणजेच बघा 2002ला पहिला वाढदिवस, 2003ला दुसरा वाढदिवस, 2004ला तिसरा वाढदिवस, 2005ला चौथा वाढदिवस आणि 2006ला 5वा वाढदिवस. पहिला हा काय तारीख आहे, जन्मतारीख आहे. याच्यानंतर पहिला वाढदिवस 2002ला होणार, दुसरा 3ला होणार, चौथा 4ला होणार, चौथा 2005ला होणार आणि 5वा वाढदिवस कधी होणार तर 2006 या वर्षी होणार. मग आता इथपर्यंत आपण लिहिले. आता याच्यानंतर आपण दिवस काउंट करा, किती दिवसांनी वार पुढे जाणार. याच्यासाठी आपण साधारण वर्षामधून लीप वर्षामध्ये आणि लीप वर्षामधून साधारण वर्षामध्ये कसं जायचं ते आता बघा 1 जानेवारी 5 मार्च 2001 ते 5 मार्च इथं पण तारीख सेमच असते. बघा मी फक्त वर्ष लिहिले तर तारीख लिहिलेली नाही. बघा 2001 ते 2002 वार कितीने पुढे जाणार, 1 ने. 2002 ते 2003 वार कितीने पुढे जाणार आहे, 1 ने. 2003 ते 2004 वार कितीने पुढे जाणार आहे, तर वार 2 ने पुढे जाणार. आता इथे 2 ने पुढे का जाणार, तर 5 मार्च 2003 पासून 5 मार्च 2004 पर्यंत जायचंय. मग फेब्रुवारी महिना कुठला येतोय, तर 5 मार्च 2004च्या अगोदर कुठला वार आहे, तर 5 फेब्रुवारी 2004 म्हणजे फेब्रुवारी महिना 2004 मधला येतोय. म्हणून इथे किती घेणार आपण, 2 ने वार पुढे जाणार. आता याच्यानंतर 2004 मधून 2005 मध्ये जाताना कितीने वार पुढे जाणार, 1 ने. 5 मधून 6 मध्ये जाताना वार कितीने पुढे जाणार, 1 ने. आता दिवस काउंट करून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6 दिवस पुढे जायचं. म्हणजेच कुठं वार, त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला, 5 मार्च 2001 रोजी झाला. इथं वार कुठला होता, मंगळवार हा वार होता. तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. आता मंगळवारपासून पुढे किती दिवस, 6 दिवस पुढे जावा. मंगळवारपासून बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मग वार कुठला असेल 5व्या वाढदिवशी, सोमवार हा वार असणार आहे. कितव्या वाढदिवसाला, 5व्या वाढदिवसाला वार कुठला असेल, तर सोमवार हा वार असेल. अशा पद्धतीने हा नमुना सोडवायचा आहे. नंतरचा नमुना पाहू. बघा पुढचा नमुना काय आहे, तर महाराष्ट्र दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी येईल. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले, बघा काय सांगितले की महाराष्ट्र दिन परत गांधी जयंती किंवा नाताळ हे तिन्ही दिवस एकाच वारी येतात. म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असेल त्याच दिवशी गांधी जयंती किंवा नाताळ असू शकतो, किंवा ज्या दिवशी गांधी जयंती असेल त्याच वर्षी महाराष्ट्र दिन किंवा नाताळ असू शकतो, किंवा नाताळ ज्या दिवशी असेल त्या दिवशी महाराष्ट्र दिन आणि गांधी जयंती असणार आहे. मग आपण अशा वेळी काय करणार की डायरेक्ट प्रश्न वाचल्या आपल्याला हे तर कन्सेप्ट माहिती आहे. मग महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी आहे, गुरुवारी. तर नाताळ हा कोणत्या वारी असेल, तर हा पण दिवस गुरुवारीच असणार आहे. कोणता दिवस, नाताळ हा दिवस. म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट सांगितली ती महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ या 3 घटना एकाच दिवशी येतात. मग तुम्हाला कोणतीही तारीख देऊ द्या किंवा कोणताही याच्यामधला वार म्हणजे दिवस देऊ द्या आणि वार देऊ द्या, त्यावेळेस आपण काय करणार आहे, तर सेमच दिवस घेणार आहे. जी त्याचा प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे त्यांनी सेम तेच उत्तर आपलं याच्यामध्ये असणार आहे. बघा पुढचा नमुना आहे, एका साधारण वर्षाची सुरुवात बुधवारने झाली तर त्या वर्षात 53 वेळा वार कोणता येईल असा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की काय, तर साधारण वर्षामध्ये जो वार म्हणजे वर्षाची सुरुवात म्हणजेच काय, तर 1 जानेवारीला वार जो असेल तोच वार हा त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. आणि लीप वर्षामध्ये जर विचार केला
तर लीप वर्षामध्ये 1 तारीख आणि 2 तारीख या 2 तारखेचे वार हे 53 वेळा येतात, बाकीचे वार हे 52 वेळा येतात. आणि साधारण वर्षामध्ये काय होतं तर फक्त जो 1 तारखेला वार आहे, ज्या वर्षाच्या सुरुवातीला 1 तारखेला जो वार आहे 1 जानेवारीला, फक्त तोच वार काय होतो तर 53 वेळा येतो. बाकीचे वार किती वेळा येतात तर 52 वेळा येतात. मग आता आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय तर एका साधारण वर्षाची सुरुवात बुधवारने झाली तर त्या वर्षात 53 वेळा वार कोणता येईल. मग सुरुवात कोणत्या वाराने झाली तर बुधवारने झाली. तर आपल्याला साधारण वर्षामध्ये म्हटलं तर 53 कुठला वार येणार आहे तर 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार. मग 1 जानेवारीला वार कुठे आहे तर बुधवार हा वार 1 जानेवारीला आहे. कोणता वार बुधवार. मग त्या वर्षामध्ये 53 वेळा वार कुठला येईल बुधवार. आणि बाकीचे जे वार आहेत गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार हे जे वार आहेत तर ते वार किती वेळा येतात बाकीचे वार तर 52 वेळा. आणि लीप वर्षामध्ये फक्त काय होतं 1 तारीख आणि 2 तारीख या 2 दिवसाचे वार हे 53 वेळा येतात, बाकीचे वार हे 52 वेळा येतात. या 2 कन्सेप्ट तेवढ्या लक्षात ठेवा. बघा पुढचा नमुना आहे. हा प्रश्न दिसतोय तुम्हाला, खालीलपैकी कोणते वर्ष लीप आहे. हा प्रश्न 2018ला मुंबई पोलीस भरतीला विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आता कसं काढायचं. मगाशी तुम्हाला सांगितलं की लीप वर्ष कसं शोधायचं. शेवटचे 2 अंक शोधायचे आणि त्या 2 अंकाला 4ने निशेष भाग केला तर ते लीप वर्ष असतं. परंतु ज्यावेळेस वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात म्हणजे कसं 1600, 1700, 1800 यावेळेस त्याला भागायचं कितीने असतं तर 1600 असेल तर 400ने किंवा 1700 असेल तर 400ने. म्हणजेच काय ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतात त्या वर्षाला भागायचे कितीनं तर 400ने. जर पूर्ण भाग गेला तर समजायचे की ते लीप वर्ष आहे आणि जर 400ने पूर्ण भाग नाही गेला तर ते लीप वर्ष नाही असं समजायचं. मग आता आपल्या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला हे 3 ऑप्शन आहे. तिन्हीमध्ये 400ने भाग जाणारी संख्या कोणती असा प्रश्न विचारला आहे म्हणजे आपल्याला काढायचे. आता चौथा ऑप्शन काय दिले त्यांनी वरीलपैकी सर्व बरोबर. आता आपल्याला बरोबर सर्व बरोबर आहेत का कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे हे आपल्याला चेक करायचं. मग बघा 400ने भाग द्या 1600, 1700 आणि 1800ला पण कितीने भाग द्यायचा 400ने. मग बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 त्रिकोण 12 म्हणजे हे कसं आहे लीप वर्ष आहे. आता पुढचं आहे का बघा हे 2 गेले, हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 1 16 पॉईंट दिला 1 राहिला किती आहे 10 झाले, 4 2 8 म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येते. हे आहे निघणार आहे का आपल्याला काय सांगितलंय तर निशेष भाग गेला पाहिजे. मग आपला हा उत्तर असणार आहे का नाही. मग आता राहिला कोणता 1800. बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 1 16 राहिले किती 2 राहिले, पॉईंट घेतला 0 दिला, 4 5 20 म्हणजे याचं पण उत्तर कसं येतंय पॉईंटमध्ये येते. मग पॉईंटमध्ये आपल्याला चालणार आहे का नाही चालणार. मग तर बघा पहिला ऑप्शन 400ने पूर्ण भाग जातोय, दुसऱ्या ऑप्शनला 400ने भाग जात नाही, तिसऱ्या ऑप्शनला पण 400ने भाग जात नाही. मग वरीलपैकी सर्व बरोबर असणार आहे का उत्तर तर वरीलपैकी सर्व बरोबर उत्तर नसणार आहे कारण आपले हे 2 ऑप्शन बरोबर नाहीत. तर मग वरीलपैकी सर्व कसं असणार. मग आपलं बरोबर कोणतं आलंय तर पहिल्या नंबरला भाग कितीने गेला 1600ला तर 400ने निशेष भाग गेला, 400ने निशेष भाग गेला किती आला 4 1 16. मग भाग जर निशेष गेला तर आपल्याला काय समजायचं ते लीप वर्ष आहे. आणि जर भाग नाही गेला तर लीप वर्ष आहे का नाही, ते वर्ष कसं असणार आहे साधारण वर्ष असणार आहे. ही एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न काय आहे. आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर म्हणजेच काय 76 दिवसानंतर कुठला वार असेल असा प्रश्न विचारला आहे. मग म्हणजेच काय तर गुरुवार 1, बुधवार 2, शुक्रवार 3, शनिवार 4, रविवार 5 याप्रमाणे असंच कुठपर्यंत 76 दिवसांपर्यंत जायचे. मग मित्रांनो मला सांगा 7 दिवसानंतर जर वार तोच डबल येतोय म्हणजे बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग लगेच परत काय सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच काय 7 दिवसानंतर तोच वार डबल येणार आहे. मग आपली टोटल दिवस किती आहेत 76 दिवस. मग या 76 दिवसाला जर 7ने भागलं बघा 7 1 7, 7 1 7 पुढे किती आहे काहीच नाही म्हणजे 6 आहे. 6ला भाग जातोय का नाही जात. मग पॉईंट द्यावा लागतो. अशा वेळी आपण काय करणार इथं 0 देऊन पॉईंट द्यावा लागतो. मग जी काय पुढे येईल ते. आता 76ला जर 7ने भागलं तर म्हणजेच काय 7 × 10 केलं तर 7 10 70 राहिले किती 6 बाकी राहिले. मग या बाकीला काय करायचं
जो आपला जो दिलेला वार आहे त्या वाराच्या पुढे तेवढे दिवस जायचं. म्हणजेच काय, जर गुरुवार आहे तर गुरुवारच्या पुढे किती दिवस जायचं, 6 दिवस. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मग 6 दिवस कुठला वार येणार आहे 6व्या दिवशी, तर बुधवार हा वार येणार आहे. किती दिवसानंतर, 76 दिवसानंतर. काय केलं आपण, दिवसाला काय केलं, 7ने भागलं. 7ने का भागलं, तर सोमवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजेच काय, 7 दिवसानंतर परत तोच वार येणार आहे. 7 दिवसानंतर पुढचे परत तोच वार येणार आहे. मग अशा वेळी आपण काय केलं, डायरेक्ट त्या 7ने भागलं आणि जे राहिलेले दिवस आहेत ते राहिलेले दिवस आपण काउंट केले. मग राहिलेले किती दिवस आहेत, तर 6 दिवस आहेत. 6 दिवसाला आपण काय केलं, गुरुवारच्या पुढं 6 दिवस गेलो. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, तर बुधवार आला. अशा प्रकारे ज्यावेळेस असा दिवसावर प्रश्न येतो त्यावेळेस अशा प्रकारे सोडवायचा. काय तर 1 मे 2015 रोजी गुरुवार आहे. काय म्हणतोय, 1 मे 2015 रोजी वार कुठला आहे, गुरुवार आहे. तर 1 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार असेल. आता आपल्याला तुम्हाला काय सांगितलंय की जर महिने किंवा आता मेच्या ऐवजी काय येतं आपल्याला, म्हणजे मेचे सोबतचे दिवस कोणते, 1 मे महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि ख्रिसमस, हे तिन्ही एकाच वारी येतात. आता इथं ती एक जी काढायचा वार आहे तो आपल्या राहिलेल्या 2 वारापैकी आहे का, नाताळ जयंती किंवा हे आहे का, ख्रिसमस किंवा गांधी जयंती, या दोन्हीपैकी कुठला आहे का, तर नाही. वार आपल्याला काय सांगितले, तर 1 ऑगस्ट विचारले. मग अशा वेळी आपण काय करणार, सरळ सरळ आहे असे 2 म्हणजे मांडून घेणार आणि ते महिना टू महिना जाणार. आता आपण काय केलं होतं, वर्ष टू वर्ष जात होतं. तर वर्ष टू वर्ष कसं, साधारण वर्षामध्ये एक दिवसाने वार पुढे जातो आणि लीप वर्षामध्ये 2 जातो. आता याच्यामध्ये काय करायचं ते बघा. 1 मे 2015, परत काय येणार आहे, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. 1 तारीख. आता बघा, हे 2015 थोडंसं खोडतो. इथं तुम्हाला तारीख तर दिलेली आहे, तारखेचं आपलं वर्षाचं काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे, तारीख पाहिजे. आता बघा, 1 मे ते 1 जून मी मगाशी सांगितलं तसं या बोटावर कसं ठेवायचं, 30, 31 हे वार कसे येतात ते लक्षात ठेवायचं. जर महिना कितीचा असेल, 31चा असेल तर वार कितीने पुढे जातो, 3ने जातो. जर महिना 30चा असेल तर वार कितीने पुढे जातो, 2ने. महिना 29चा असेल तर वार 1ने आणि 28चा असेल तर वार 0ने पुढे जातो. हे एवढं लक्षात ठेवा. जर महिना 31 दिवसांचा असेल तर वार कितीने पुढे जाणार आहे, 3 दिवसांनी. जर महिना 30 दिवसाचा असेल तर वार कितीने पुढे जाणार आहे, 2 दिवसांनी. जर महिना 29चा असेल तर वार किती जाणार आहे, 1ने पुढे जाणार. महिना 28चा असेल तर वार कितीने पुढे जाणार, 0ने वार पुढे जाणार. म्हणजेच आता बघा, आपल्याला मे महिना आहे. मे महिना बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा आहे. मग मे मधून जूनमध्ये जाण्यासाठी आपल्याला किती दिवसांनी लागतील, तर 3 दिवस लागतील. बघा, नंतर जून किती दिवसाचा आहे, 30 दिवसाचा आहे. मग वार कितीने पुढे जाणार आहे, तर वार 2ने पुढे जाणार आहे. जुलै किती दिवसाचा आहे, 3 दिवसाचा आहे. 31 दिवसाचा आहे. म्हणजे वार कितीने पुढे जाणार, 3ने वार पुढे जाणार. मग आता राहिले काय आपल्याला, 1 ऑगस्ट पर्यंत गेला. 1 मे ते 1 ऑगस्ट पर्यंत आपण पोहोचला. तर हे जे दिवस राहिलेले आहेत आपण हे दिवस आपण काउंट करायचे. मग बघा, 3 आणि 3 6 आणि 2 किती, 8 दिवस किती झाले, 8 दिवस. आता या 8 दिवसाला काय करायचं आपण, जर दिवस 7 दिवसाच्या पुढे गेले तर काय करायचं, त्याला 7ने भागायचं. मग 8 भागिले 7 केलं तर किती येते, 7 1 7. बाकी किती राहिली, 1 ही बाकी राहिली. म्हणजे ती बाकी काय करायचं, जी बाकी राहिले ते दिवस तेवढे पुढे जायचं. म्हणजेच काय, तर गुरुवार आहे. मग 1 दिवस पुढे जायचं. 1 दिवस पुढे वार कुठला येणार आहे, तर गुरुवारच्या पुढं शुक्रवार हा वार येणार आहे. मग जर 1 मे 2015 रोजी गुरुवार असेल तर 1 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार असेल, शुक्रवार असेल. अशा प्रकारे आपण मित्रांनो कालमापन हा टॉपिक इथं पाहिलेला आहे. आता कालमापन या टॉपिकमध्ये अनिल अंकलगी आणि पंढरीनाथ राणे या दोन्ही पुस्तकामध्ये पण तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. आता दोन्ही पुस्तकामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे दोन्ही पुस्तकामधले घेतलेले आहेत प्रश्न. तर तुम्हाला जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत म्हणजे टाईप शिकवलेले आहेत या टाईपच्या आधारे पुस्तकामध्ये दोन्ही पुस्तकामधून जेवढे सोडवता येतात तेवढे सोडवा. जर काही अडत असेल तर मला विचारा. सगळे प्रश्न तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त काही असं अवघड प्रश्न याच्यामध्ये नाहीत. चला तर मग तुम्ही या टॉपिकवरचे प्रश्न सोडवून घ्या.
राहिलेले आपण नंतरचे टॉपिक पुढं पाहणारच आहोत. आता राहिलेले आपण थोडेसे टॉपिक राहिलेत आपले, 1-2-3 टॉपिक याच्यामधले बुद्धिमत्तेमधले आणि 1-2 टॉपिक गणितामधले टॉपिक राहिलेले आहेत. या टॉपिकवरचे कालमापन या टॉपिकवरचे तुम्ही प्रश्न सोडवून घ्या. काही अडत असेल तर मला विचारा. धन्यवाद.